सर्वात अगोदर आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। ते पुढे सांगतो। नमस्कार मंडळी, मी डांगणातून जालिंदर गबाले म्हणजे जालू आणि गावाकडच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। तर धन्यवाद यासाठी की हा जो चॅनल आहे आपला गावाकडचे ब्लॉग हा केवळ आपल्यामुळे आहे। तुम्ही बघता म्हणून हे मलाही पुन्हा पुन्हा प्रेरणा मिळते नवीन व्हिडिओ बनवायची, आणि व्हिडिओ बनवणे हा माझा छंद असल्यामुळे नवीन माहिती मिळवून ती तुमच्यापर्यंत पोहोचवणं याच्यात मला सुद्धा आनंद भेटतो। हे एक कारण तर आहेच, पण सर्वात महत्त्वाचं कारण हे आहे, आईला तिच्या आयुष्यातल्या शेवटच्या क्षणांमध्ये जो तुम्ही आनंद दिला त्या आनंदाची तुलना कशाची होऊ शकत नाही। व्हिडिओ बनवल्यानंतर तुमच्या कमेंट्स यायच्या, त्या कमेंट्स वाचून त्या मी आईला सांगायचो, किंवा ऋषाली सोनी त्यासुद्धा त्या कमेंट्स वाचून आईला सांगायच्या, आणि त्या ऐकल्यानंतर आईलासुद्धा खूप आनंद व्हायचा। आई शिकलेली नव्हती, तिला बाकीचं पुस्तकी ज्ञान नव्हतं, पण ते ऐकून तिला एवढं समाधान व्हायचं, आणि पुन्हा मग तिला नवीन व्हिडिओ बनवायला तिलासुद्धा हुरूप यायचा। आणि व्हिडिओ बनवण्यासाठी माझी मूळ प्रेरणा तर आईच होती। तीच मला प्रोत्साहन द्यायची, अनेक अधिक व्हिडिओ बनवायची। आईचं आयुष्य तसं खूप कष्टाचं, तिला सामाजिक कार्याची किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जाण्याची खूप हौस होती, पण तिला असा मंच भेटत नव्हता कधी, आणि तो मंच या यूट्यूबमार्फत तुम्ही मिळवून दिला। तुमच्या कमेंट्स येत नसत्या, तुम्ही चांगल्या प्रतिक्रिया दिल्या नसत्या तर कदाचित हे काम एवढं जास्त करू शकलो नसतो। पण तुमच्यामुळे आईच्या आयुष्यामध्ये खूप आनंदाचे क्षण भेटले, ही खूप खूप मोठी गोष्ट आहे। मी वैयक्तिक कितीही प्रयत्न केले असते तरी जेवढा आनंद देऊ शकलो नसतो तेवढा आनंद तुमच्या प्रतिक्रियांमुळे आईला भेटला। आणि त्या यूट्यूबच्या माध्यमातून आईसुद्धा तिचं ज्ञान लोकांपर्यंत, ज्ञान वाटणे हा ज्ञान दुसऱ्यांना देणे याच्यासुद्धा एक वेगळा आनंद असतो, आणि तो आनंद आईला या यूट्यूबमुळे म्हणजे तुमच्यामुळे भेटला। त्यामुळे तुमच्या सर्वांचे खरोखर मनापासून खूप खूप धन्यवाद। आता थोडंसं पुढे या चॅनलचं काय होईल याच्याबद्दल बोलूयात। आता याच्यापूर्वी खूप व्हिडिओ बनवलेले आहेत, आईचे सुद्धा व्हिडिओ आहेत। हा चॅनल फक्त आणि फक्त आईमुळे आहे, त्याच्यामुळे ते व्हिडिओ या चॅनलवरती टाकण्याचा माझा विचार आहे। म्हणजे मागचे व्हिडिओ ह्या चॅनलवरती टाकून द्यायचे आहेत, जे शूट केले आहेत परंतु एडिट करून टाकले नाहीत, जे याच्यापूर्वी एडिट करायला मलासुद्धा हिंमत होत नव्हती। त्या दुःखातून आता मी बऱ्यापैकी सावरलो आहे। सावरावं लागतंच, सावरायलाच पाहिजे। कोणतंही दुःख जास्त दिवस कवटाळत बसणं हे योग्य नाही कुणासाठी, प्रत्येकासाठी। तर मग ते मागील व्हिडिओ पुढे आत्ता काही दिवस पुढे टाकणार आहे। अजूनही दुसरे बरेचसे व्हिडिओ आहेत जे शूट केले होते, परंतु एडिट करणं आणि अपलोड करणं मला शक्य झालं नाही, ते पुढे हळूहळू टाकणार आहे। तर मग पुढील काही दिवस ती गोष्ट समजून घ्या, कारण जुनेच व्हिडिओ पडतील, आणि चॅनल तर काही तसा बंद पडणार नाही। पुढे मला जसं शक्य होईल तसं मी व्हिडिओ बनवेलच। नवीन जेव्हा कल्पना सुचतील, मला अधिक जेव्हा वेळ भेटेल, वेळ तर काढावा लागतो, वेळ भेटत नसतो। आता सध्या मला वर्षभर वेळ काढताही आला नाही, कारण प्रियांश लहान आहे, अजून मी लहान आहे, आणि लय वायबारही अजिबात शांत बसत नाही। असो, पुढे काय कसं होईल ते पुढील काय व्हिडिओमध्ये समजेलच। आत्ताचा हा छोटासा अपडेट, आणि तुम्हा सर्वांना थँक्यू।